जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. ठाण्यात 3 हात नाका परिसरात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळलं बॅनर. कोणत्या सुरक्षिततेच्या निकषानुसार बॅनर लावला, संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी. मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा समोर. धोकादायक झाडांवर लावलेली नोटीस दोरीनं बांधली. पाऊस किंवा जोरदार वाऱ्यानं नोटीस उडून गेल्यास जबाबदार कोण? वर्ध्यात नेत्यांच्या स्वागतासाठी चक्क विद्यार्थ्यांचा वापर. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशात गेटवर उभं ठेवलं. काँग्रेसच्या मेळाव्यातील धक्कादायक प्रकार समोर. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळली. सर्वाधिक 28 लाख महिला. बीड जिल्ह्यातल्या ई-केवायसी प्रक्रियेसह पात्रतेच्या निकषामुळे लाभार्थी संख्येत घट. नाशिकमध्ये कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले. कोथिंबिरीला प्रतिजुडी 210 रुपयांचा दर. बाजारात कोथिंबिरीची आवक घटल्यानं दर वाढले. राज्यातून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार. पुढच्या 12 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना पुन्हा जीवदान मिळणार. उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर पत्रकार परिषद. नागपुरातल्या रामरक्षा आंदोलनाबाबत बोलण्याची शक्यता. मुंबईतील आंदोलनानंतर राज्यभर आंदोलनांची तयारी. भाजप कोर कमिटीची आज बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर बैठकीचं आयोजन. संघटनात्मक बदलासह केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता.